नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मागील 6 ऑगस्टपासून जे काही गोंधळ ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली या ठिकाणी चालू आहे. या ग्रामपंचायतमध्ये नेमकं कामे किती झाली, किती निधी आला आणि त्याचा वापर जनतेसाठी किती केला, या प्रश्नांसाठी गोंधळ निर्माण झालेला होता ग्रामपंचायतमध्ये. आता यामध्ये असं झालं आहे की यामध्ये 2 पार्टी आहेत, एक विरोधी पार्टी, एक सत्ताधारी पार्टी. विरोधी पार्टी म्हणतोय की आम्हाला 2025पर्यंत जे मागील 10 वर्षामध्ये जे काही निधी आलेला आहे, कारण तुमची सत्ता होती 10 वर्षामध्ये, तुम्ही बिनविरोध निवडून आलात, यामध्ये तुम्ही काय कामं केले, हा विरोधी पक्षांचा प्रश्न. आता सत्ताधारी पक्षांचा प्रश्न असा आहे की ते म्हणतात मागील 2005 पासून ते 2015पर्यंत काय कामे त्या सरपंच आणि ग्रामसेवक आणि त्या सदस्यांनी केली, निधी किती आला, त्यासाठी खर्च किती केला, त्याचा रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत मागण्यासाठी हे लोक डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत एक अर्ज देतात. ठीक आहे, द्या, आमचा काही प्रश्न नाही. आम्हाला त्या 20 वर्षामध्ये जे काही गावाला लुटलेले लोक आहेत त्यांची माहिती समोर येईल. ज्यामध्ये 2005 पासून ते 2026चा कालावधी धरा तुम्ही. आता काही लोकांना वाटतो की हे फक्त आम्हालाच त्रास देत आहेत. ठीक आहे, तुम्ही 2005 पासून ते 2026पर्यंतचा कालावधी धरा. या 20 वर्षामध्ये जे काही कामे झालेले असतील, विकास कामे झालेले असतील, त्याची माहिती, आलेला निधी असेल त्याचीसुद्धा माहिती, आणि तो निधी खर्च कसा केला, कोणासाठी खर्च केला, कोणती कामे केली, यासाठी संपूर्ण माहिती 2005 पासून ते 2026पर्यंत आम्हाला ग्रामपंचायतने देणे बंधनकारक आहे. आता चालू सत्ताधारी पक्षाला एवढंच सांगायचं मला की तुमच्याकडे आता रेकॉर्ड रूम आहे, तुम्ही उघडा. काळे जे बाजार झालेले 2005 पासून ते 2015पर्यंत ते तुम्ही उघडा, आणि 2015 पासून तुम्ही जे काय कामं केलेले आहेत ते सुद्धा जनतेला दाखवा. कारण तुम्ही जे कामं केलेले असतील, चांगलं काम केलेलं असेल तर तुमचं वावा. जर तुम्ही खिसा भरलेला असाल, पोट फुगवलेला असाल, तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत करू. आणि 2005 ते 2015पर्यंत जे काही घोटाळे झालेले असतील ते तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल केलेला आहे, त्यामध्ये चौकशीमध्ये जे काही घोटाळे करणारे असतील त्यांच्यावर सुद्धा योग्य कारवाई झाली पाहिजे. कारण 2005 पासून ते 2026 या कालावधीमध्ये खूप सारा निधी आलेला आहे. ते मला माहीत आहे किती आलेला आहे, कोठे आलेला आहे. त्याचं जर मी रेकॉर्ड काढायला बसलो ना, माझ्याकडं एवढं माहितीचा साठा असेल की तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला काढून दाखवू शकतो मी. पण तसं करायचं नाही. तुम्ही माझ्या परीनं मी जेवढं होईल त्या परीनं हळूहळू तुम्हाला मी सर्व माहिती दाखवणार आहे. किती निधी आला, किती खर्च झाला, किती निधी आला, किती खर्च झाला, याची संपूर्ण माहिती आपल्याजवळ आहे. पण आपण काही प्रश्न जनतेसाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. पहिला प्रश्न, 2005 ते 2026 या कालावधीमध्ये ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतमध्ये हद्दीमध्ये जे काही कामे मंजूर झाले असतील, जिल्हा परिषद असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या अंतर्गत जो निधी आलेला असेल त्याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतने या ठिकाणी उघड करावी. आता तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे, जे काही सत्ताधारी पक्ष असेल त्यांच्याकडे ग्रामपंचायत आहे, त्यांच्याकडे रेकॉर्ड रूम आहे, त्यांनी शो ऑफ करावं 2005 ते 15, आणि त्यानंतर 2015 ते 2026 त्यांनीसुद्धा दाखवावं की हे कामं झालेली आहेत, या कामामध्ये एवढा निधी आलेला होता, एवढं खर्च केलेला आहे, याची बिल्ली आहेत, दाखवा, सगळं दाखवा तुम्ही लोक. आता कसं आहे, ते बोलतात ना, त्याचबरोबर कामाचे नाव काय होते, ठिकाण काय होते, कामाची मंजुरी झालेले वर्ष काय होते, कामांसाठी निधी किती मंजूर झाला, प्रत्यक्षात झालेली खर्च किती होती, कामं सुरू झाल्याची तारीख काय होती,
कामं पूर्ण झाल्याची तारीख काय होती, कामांची सद्यस्थिती काय होती, त्यावेळेस पूर्ण झालेला होता की अपूर्ण झालेला होता, याचीसुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात यावी. प्रत्येक कामाचा प्रशासकीय मान्यता असतो, ज्याला ऑर्डर म्हणतात आपण, तांत्रिक मान्यता असेल, कायदेशीर मान्यता असेल, तो कागदपत्रसुद्धा दाखवा. कामासाठी काढलेलं अंदाजपत्रक असेल, मंजूर झालेला निधी असेल, त्याचीसुद्धा प्रत आम्हाला द्यावी. कामासाठी तुम्ही कोणता कॉन्ट्रॅक्टदार, कोणता एजन्सी, कोणती संस्था या ठिकाणी नेमण्यात आलेली होती, त्याचं नाव, त्याची निविदा प्रक्रिया काय होती, त्याची संपूर्ण माहिती आम्हाला दाखवावी. संबंधित कामांचा वर्क ऑर्डर, कामांचा आदेश याची प्रतसुद्धा या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत समोर ठेवावं, जेणेकरून ग्रामपंचायतमध्ये लोकांना समजेल की या वर्क ऑर्डरनुसार एवढं निधी आलेला होतं आणि तो निधी कसा खर्च केला, किती केला, कोणी केला, कोणत्याच ग्रामपंचायतने केला, मागील वर्षाच्या ग्रामपंचायतने केला की आता चालू ग्रामपंचायतने केला, 2005 पासून ते 2025 पर्यंत सर्व माहिती तुम्ही शो अप करा. त्याचबरोबर काम पूर्ण झाल्यानंतर तयार झालेले मोजमाप पुस्तिका, ज्याला आपण MB म्हणतो, MBमध्ये संपूर्ण रेकॉर्ड असतो. मोजमाप पुस्तिकेमध्ये काय झालं, किती कामे पूर्ण झाली, यासाठी निधी किती तुम्ही उचलला MB मार्फत, कोणती बिले तुम्ही या ठिकाणी लावलेली आहेत, याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात यावी. संबंधित कामाचे बिल असतील, वाउचर असतील, देयकाची माहिती असतील, या बाबीसुद्धा तुम्ही ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी लोकांना दाखवावं. कामांसाठी निधी कोणत्या खात्यातून, कोणत्या बँकेतून, कोणत्या योजनेतून या ठिकाणी तुम्ही खर्च केलेला आहे, त्याचा पूर्ण रेकॉर्ड तुम्ही 2005 ते 2026 पर्यंत दाखवावं. काम पूर्ण झाल्यानंतर जे प्रमाणपत्र दिलं जातं त्याची प्रतसुद्धा या ठिकाणी लोकांसमोर सादर करा. हा काम पूर्ण झालं आहे, त्याचं जिओ टॅगिंग फोटो असेल ते सुद्धा या ठिकाणी दाखवावं. आता एक विषय असा आहे की जिओ टॅगिंग फोटोमध्ये मी मागील जे काही 2020 पासूनचं रेकॉर्ड बघितलं, त्यामध्ये जिओ टॅगिंग फोटोमध्ये पूर्ण ब्लँक फोटो टाकले जातं, ब्लँक. फक्त एक जे रस्त्याचं कामाचं एक फोटो आहे तोच फक्त या ठिकाणी जिओ टॅगिंगमध्ये क्लिअरली दाखवण्यात आलेला आहे. त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला दाखवेल. 2020 ते 2025 हाच मी कालावधी जो आहे आता चालू वर्षाचा सर्च केलेला होता. त्यामध्ये असं मला आढळून आलं की यामध्ये जिओ टॅगिंग फक्त कॅमेरा असा बंद केला जातो आणि ब्लँक फोटो, पूर्ण ब्लॅक फोटो या ठिकाणी काढला जातो. मी तुम्हाला दाखवेल, तो पण फोटो दाखवेल जिओ टॅगिंग फोटो काम पूर्ण झाल्याचा. पण माझा प्रश्न असा आहे की 2005 ते 2026 काहींना वाटते सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी टार्गेट केलं जाते, काहींना वाटते की विरोधी पक्षनेते फक्त त्यांचे कामं झाकले जातात आणि आमचे कामं शो अप करतात. मी काय सत्ताधारी पक्षाचा नाही आणि मी काही विरोधी पक्षाचा नाही, मी गावाचा नागरिक आहे. त्यामुळे मी 2005 ते 2026 पर्यंतचा हा प्रश्न विचारतोय. या 2005 ते 2026 पर्यंत जे काही कामं झालेले असतील त्याचा संपूर्ण डाटा जे आहे ग्रामपंचायत समोर या ठिकाणी सादर करावा. या कालावधीत ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंजूर झालेल्या विकास कामांचा ठरावांची प्रतसुद्धा लोकांसमोर सादर करावी. जे काही ग्रामपंचायत झालेले असतील या 20 वर्षामध्ये त्याचा सुद्धा संपूर्ण रेकॉर्ड ग्रामपंचायत समोर ठेवा. आता वर्क ऑर्डर असेल, ठराव असेल, प्रत्यक्षात बिल मंजूर तुम्ही किती लावलेली आहेत ते सुद्धा लोकांसमोर सादर करा आणि या बाबी लोकांना द्या तुम्ही. कारण की लोकांचा प्रश्न आहे की तुम्ही या 20 वर्षामध्ये काहीच कामं केलेलं नाही. चालू ग्रामपंचायत असेल किंवा मागील ग्रामपंचायत असेल, जे लोकांना गावकऱ्यांनी निवडून दिलं, सगळ्या लोकांनी खिसा भरण्याचं काम केलं, सगळे लोकांनी फक्त पैसे लुटण्याचं काम केलं. रस्ते असेल, नाली असेल, पाणीपुरवठा असेल, स्ट्रीट लाईट असेल, शौचालयगृह असेल, शाळा असेल, अंगणवाडी असेल, स्मशानभूमी असेल, मंदिर परिसर असेल, इत्यादीमध्ये तुम्ही काय काम केला तो सुद्धा माझा प्रश्न असेल. प्रत्येक कामांसाठी निविदा काढली होती का? असल्यास निविदेची प्रत तुम्ही द्या. निविदांचं प्रसिद्ध झालेली तारीख द्या. निविदा मंजूर झाल्याचे संस्थेचे नाव द्या. संबंधित कामांसाठी किती ठेकेदारांचे तुम्ही निविदा या ठिकाणी भरल्या होत्या त्याची संपूर्ण माहिती द्या. CGST, GST, TDS या बाबी तुम्ही काय कपात केलेली आहे त्याची बिलामधून त्याची माहिती द्या. कामामध्ये वापरलेली साहित्य असतील, प्रमाणपत्रे असतील, गुणवत्ता असतील याचा तपासणी अहवालसुद्धा आम्हाला पाहिजे. 2005 ते 2026 या दरम्यान अपूर्ण कामे असतील, निर्दिष्ट बंद पडलेले कामावर कोणती कारवाई करण्यात आली,
याची सुद्धा तुम्ही माहिती द्या, कागदपत्रे द्या. ग्रामपंचायतीच्या कोणत्या कामांचे या ठिकाणी ऑडिट झालेले आहे, संबंधित ऑडिट रिपोर्टमध्ये आढळल्याच्या आक्षेपांची प्रत द्या. तसं तर काही ऑडिटमध्ये आलाच नसेल, तुम्ही सगळं जुगाड वगैरे केला असेल, 4-5 हजार द्यायचं, ऑडिटमध्ये पण क्लिअर करायचं. ठीक आहे. सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, जी पंचायत समिती असेल, इतर विभागाकडून प्राप्त झालेल्या निधींचा वर्षनिहाय तुम्ही डाटा द्या, पूर्ण 2005 ते 2026 पर्यंत. अखर्चित शिल्लक रक्कमेची तुम्ही माहिती द्या, 2005 पासून ते 2026 पर्यंत. 2005 ते 2006 या कालावधीमध्ये एवढा निधी आलेला होता, एवढा खर्च केलेला आहे, एवढा शिल्लक आहे, याची तुम्ही माहिती द्या. माझ्याकडे खूप प्रश्न आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. एवढे प्रश्न तुम्ही ग्रामसभेमध्ये घेतले तर 1 तासाचा तुम्हाला संपूर्ण मी माहिती या ठिकाणी विचारेल. ठीक आहे. तर 2005 ते 2026 या कालावधीमध्ये तुम्ही जे काही कामं केलेले असतील, मागील सरपंच असेल, चालू सरपंच असेल, मागील ग्रामपंचायतमधील जे ग्रामसेवक असेल त्यांनी हँडओव्हर केलेला कामं असतील, या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक असेल, त्यांनी सर्व माहिती जनतेसमोर या ठिकाणी सादर करायची. फक्त जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन द्यायचं, पंचायत समितीकडे निवेदन द्यायचं, या बाबी तुम्ही सोडून द्या. तुमच्याकडे रेकॉर्ड रूम आहे, तुमच्याकडे संपूर्ण डाटा आहे, तुम्ही जे कामं केलेली आहे तुमच्याकडे सर्व माहिती आहे. तुम्ही रेकॉर्ड रूममधील सर्व फायली काढा, ते खाली टेबलवर ठेवा आणि लोकांना दाखवा ग्रामपंचायतमध्ये की ही कामे आम्ही केलेली आहे, ही कामे मागील ग्रामपंचायतने केलेली नाही, या कामामध्ये एवढा घोटाळा आहे, आम्ही ही कामं केलेली आहे, ही पूर्ण ओके आहे. आणि जर ओके असेल तर तुमचं सलाम आहे, तुम्ही कामं केले, चांगले कामं केले. आणि जे मागील ग्रामपंचायत असेल त्यांनी जरी कामं चांगले केले त्याला सुद्धा सलाम आहे. पण जे काही घोटाळा केलेले आहे त्यांच्यावर योग्य कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत झाली पाहिजे. योग्य कारवाई अंतर्गतच फक्त कारवाईच झाली नाही पाहिजे. जे काही पैसे त्यांनी खाल्लेले असतील ते पैसे ग्रामपंचायतला वापस दिले पाहिजे आणि त्या पैशांचा वापर फक्त ग्रामपंचायतमधील गावांसाठी या ठिकाणी वापर केला पाहिजे. हा आपला मागणी असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.